मी प्रार्थना करतो की 2024 नवीन यरुशलेम दिनाच्या स्मृती कार्यक्रमात भाग घेतलेले सियोनचे सर्व सदस्य पिता आणि माताच्या पवित्र आत्म्याने भरून जावे। यावर्षी चर्च ऑफ गॉड आपला 60वा वर्धापन दिन साजरा करत आहे आणि स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता यांनी आपल्याला नवीन यरुशलेम दिवस साजरा करण्यासाठी हा मौल्यवान वेळ दिला आहे। मागील 60 वर्षांचा विचार केला असता 1918 मध्ये ख्रिस्त आन सांगहोंगजी आपल्या संतानांना वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आले आणि 1948 मध्ये वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि दाविदाची भविष्यवाणी पूर्ण करण्यासाठी भविष्यवाणीचा प्रवास सुरू केला। मग 1964 मध्ये त्यांनी अधिकृतपणे चर्चची स्थापना केली आणि त्याच्या चिन्हफलकासाठी चर्च ऑफ गॉड नावाचा वापर केला। 1948 पासून सुरू असलेल्या सुवार्ता कार्यामुळे 1964 मध्ये चर्चची स्थापना झाली आणि आता आपण त्याचा 60वा वर्धापन दिन साजरा करत आहोत। गेल्या 60 वर्षांमध्ये अनेक आठवणी आहेत। दाविदाच्या सिंहासनाची 36 वर्षांची भविष्यवाणी पूर्ण केल्यानंतर 1985 मध्ये पिता ख्रिस्त आन सांगहोंगजी यांचे स्वर्गारोहण झाल्यापासून स्वर्गीय माता या सुवार्तेचे नेतृत्व करत आहे। या वर्षी जवळपास 39वे वर्ष आहे। प्रत्यक्षात बराच वेळ निघून गेला आहे। आतापर्यंत चर्च ऑफ गॉडने 175 देशांमध्ये 7800 पेक्षा जास्त सियोन स्थापित केले आहेत आणि जवळपास 3.7 दशलक्ष हरवलेले भाऊ आणि बहिणी सियोनमध्ये परत आले आहेत। स्वर्गीय माता सियोनच्या त्या संतानांची आतुरतेने वाट पाहत आहेत जे अजूनपर्यंत सत्याच्या सियोनमध्ये परतलेले नाहीत। जसे की सियोनच्या सर्व संतानांनी या वर्षीच्या मांडवांच्या सणाच्या दिवशी मागील पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केला आहे, म्हणून मी तुम्हाला पवित्र आत्म्याच्या माध्यमातून पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करण्यास सांगतो। यावर्षी नवीन यरुशलेमच्या दिवशी स्वर्गीय माताला प्रसन्न करण्यासाठी संयुक्त राष्ट्र अमेरिकाच्या लिंकन सेंटरमध्ये प्रदर्शन करणारे संघ भाग घेण्यासाठी कोरियाला आले आहेत। मंगोलिया, जपान, मलेशिया आणि भारतातील सियोन परिवाराचे सदस्य देखील आज भाग घेण्यासाठी येथे एकत्र आले आहेत। माझा विश्वास आहे की जगभरातील सियोनची सर्व संतान पिता आणि माताचे गौरव करण्याच्या आपल्या चांगल्या उद्देशाने आज नवीन यरुशलेम दिनाच्या स्मृती कार्यक्रमाच्या माध्यमातून पिता आणि माताला गौरव, धन्यवाद आणि आदर देतील। माझा विश्वास आहे की पिता आणि माता त्या सर्व कार्यक्रमांवर पवित्र आत्मा देतील जे सियोनच्या संतानांनी सर्व सदस्यांच्या वतीने तयार केले आहे। माताने आज आपल्याला शिकवल्याप्रमाणे मला आशा आहे की आपण वेगाने पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करू, म्हणजे आपण सर्वात लहान संतानाला देखील शोधू शकू। जेव्हा कधी स्वर्गीय माता आपल्याला त्यांचे वचन देतात तेव्हा त्या एकमेकांवर प्रीती करा ही शिकवण समाविष्ट करतात। आपण माताच्या शिकवणीचे पालन करून सुवार्तेला पूर्ण केले पाहिजे। सुवार्तेचा मार्ग असा असला पाहिजे जेथे कोणीही एकटे नसेल। या आपण योहान अध्याय 13 पाहूया।
योहान अध्याय 13 वचन 34. मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. परमेश्वर आपल्याला ही शिकवण देतात, मी तुम्हाला नवी आज्ञा म्हणजेच नवीन करार देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. परमेश्वराने नवीन करारामध्ये प्रीती या शब्दाचा समावेश करण्याचे एक कारण आहे. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 मध्ये परमेश्वराचे वर्णन कसे केलेले आहे. असे लिहिले आहे, परमेश्वर प्रीती आहे. म्हणून जगातील सर्व लोकांनी त्या प्रेमाचे अनुकरण केले पाहिजे. सध्या युरोपमध्ये युक्रेन आणि रशिया युद्ध करत आहेत आणि मध्य पूर्वेमध्ये इस्रायल आणि हमास युद्ध करत आहे. जेथे लोकांमध्ये स्वर्गीय माताच्या प्रेमाची कमतरता असते तेथे गैरसमजांमुळे संघर्ष उत्पन्न होतात आणि इकडे तिकडे युद्धासारख्या दुःखद घटना घडतात. मात्र परमेश्वर सर्व लोकांना या वस्तुस्थितीबद्दल प्रबुद्ध करतात की आपण एकमेकांवर प्रीती केली पाहिजे आणि स्वर्गीय माता सियोनच्या सर्व संतानांना देत असलेल्या सर्वात महत्त्वाच्या शिकवणींपैकी एक आहे, एकमेकांवर प्रीती करा. हो ना? या आपण योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 पाहूया. योहानाचे पहिले पत्र अध्याय 4 वचन 7. प्रियजन हो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवापासून आहे. जो कोणी प्रीती करतो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखतो. जो प्रीती करत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. बायबल आपल्याला हेच शिकवते. संपूर्ण जगाला परमेश्वराचा स्वभाव प्रकट केले पाहिजे. परमेश्वर आपल्या संतानांना नवीन करार देत नाहीत का आणि त्यांना नवीन करारामध्ये लपलेल्या भक्ती, त्याग आणि प्रेमाबद्दल शिकवत नाहीत का, म्हणजे ते त्यांच्यासारखे होऊ शकतील. जसे की परमेश्वर प्रीती आहे म्हणून नवीन कराराची घोषणा करताना त्यांनी आपल्यासाठी करार आणि आज्ञा म्हणून एकमेकांवर प्रीती करा हे वचन सोडले. मग या प्रीतीद्वारे परमेश्वर आपल्यामध्ये काय पूर्ण करण्याची इच्छा ठेवतात. या आपण रोमकरांस पत्र अध्याय 13 मधील आणखी एक वचन शोधूया. या आपण रोमकरांस पत्र अध्याय 13 वचन 10 पाहूया. प्रीती शेजाऱ्याचे काही वाईट करत नाही, म्हणून प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन होय. जुना करार आणि नवीन करार आहे. ते काय म्हणतात की सर्व करारांची पूर्णता काय आहे. जसे की ख्रिस्त त्यांच्या देह आणि रक्ताद्वारे आपले तारण करण्यासाठी या पृथ्वीवर आले, म्हणून आपण नवीन कराराच्या सत्यामध्ये प्रवेश करू शकतो, ज्याद्वारे आपण आपल्या पापांपासून मुक्त होऊ शकतो, एक नवीन जीवन प्राप्त करू शकतो आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकतो. हो ना? परमेश्वराने आपल्याला शिकवले की प्रीती हे नियमशास्त्राचे पूर्णपणे पालन आहे. अलीकडेच आपण मांडवांच्या सणाच्या माध्यमातून मागील पावसाचा पवित्र आत्मा प्राप्त केला. मागील पावसाच्या पवित्र आत्म्याच्या आशीर्वादांमध्ये अनेक देणग्या आहेत. या आपण करिंथकरांस पहिले पत्र अध्याय 12 वचन 4 पाहू. या आपण अध्याय 12 वचन 4 पाहूया. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे.
येथे कृपादान पवित्र आत्म्याच्या कृपादानांना दर्शविते. या आपण वचन 5 पाहूया. कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे. सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच आहे. आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे. तथापि आत्म्याचे प्रकटीकरण सार्वजनिक हितासाठी एकेकाला होते. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन, एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास, एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती, एखाद्याला आत्मे ओळखण्याची शक्ती, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. तरी ही सगळी कार्ये तोच एक आत्मा करतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो. या आपण पवित्र आत्म्याबद्दल आणखी जाणून घेण्यासाठी वचन 29 वर जाऊया. या आपण वचन 29 पाहूया. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्ये करणारे आहेत काय? निरोगी करण्याची कृपादाने सगळ्यांनाच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सगळेच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची उत्कंठा बाळगा. शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. या आपण अध्याय 13 वर जाऊया. अध्याय 13 वचन 1 मध्ये परमेश्वर आपल्याला समजू देतात की प्रीती हा सर्वात उत्कृष्ट मार्ग आहे. मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. मला संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व गुजे व सर्व विद्या अवगत असल्या, आणि डोंगर ढवता येतील इतका दृढ माझा विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन अन्नदानार्थ दिले व मी आपले जिवंत शरीर जाळण्यासाठी दिले, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे. प्रीती हेवा करत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही. ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. ती अनितीत आनंद मानत नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते. ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्वांसंबंधाने धीर धरते. प्रीती कधी अंतर देत नाही. संदेश असले तरी ते संपतील, भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील, आणि विद्या असली तरी ती संपेल. कारण आपल्याला केवळ अंशतः कळते आणि अंशतः संदेश देता येतो, पण जे पूर्णते येईल तेव्हा अपूर्णता नष्ट होईल. वचन 11. मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मुलासारखी माझी बुद्धी असे, मुलासारखे माझे विचार असत. आता प्रौढ झाल्यावर मी पोरकटपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. कारण हल्ली आपल्याला आरशात अस्पष्ट असे दिसते, परंतु नंतर आपण साक्षात पाहू. आता मला कळते ते अपूर्ण आहे, पण नंतर मला जसे पूर्णपणे ओळखण्यात आले आहे तसे मी पूर्णपणे ओळखीन. सारांश, विश्वास, आशा, प्रीती ही तिन्ही टिकणारी आहे, परंतु त्यात सर्वात श्रेष्ठ काय आहे? प्रीती श्रेष्ठ आहे. पिता आणि माता याच प्रेमाने ह्या पृथ्वीवर आले. 1964 मध्ये सियोनची स्थापना होऊन 60 वर्षे झाली आहेत. त्यांनी नेहमी असे बोलून प्रेमाने आपले मार्गदर्शन केले आहे की सुवार्तेचा मार्ग असा असला पाहिजे जेथे कोणीही एकटे नसेल. या शिक्षणाने परमेश्वर विश्वासाची कमतरता असलेल्या किंवा जो मागे पडलेला आहे अशा एकाही सदस्याला सोडून देत नाही, पण त्यांना लक्षात ठेवतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात आणि त्यांची काळजी घेतात. अशा प्रकारे परमेश्वराने जगभरातील 175 देशांमध्ये 7800 पेक्षा जास्त सियोन स्थापित करण्यासाठी चर्च ऑफ गॉडचे मार्गदर्शन केले. सुमारे 3.7 दशलक्ष सदस्य सियोनमधील पिता आणि माताला धन्यवाद, गौरव आणि स्तुती देण्याच्या या कृपापूर्ण कार्यामध्ये सहभागी झाले आहेत. अशा प्रकारे परमेश्वराने आपल्याला जागृत केले की प्रीती हा सर्वात परिपूर्ण नियम आहे आणि नियमशास्त्राची पूर्णता प्रीतीमध्ये समाविष्ट आहे.
म्हणून सियोनच्या सर्व संतानांनी सर्वात लहानापासून सर्वात मोठ्यापर्यंत एकमेकांचा आदर केला पाहिजे आणि प्रेम केले पाहिजे, म्हणजे सियोन आनंदाने, हर्षाने आणि गायनवादनाच्या शब्दाने भरून जाईल, जे पिता आणि माताला प्रसन्न करते. माझा विश्वास आहे की सियोनला नेहमी अशा ना संपणाऱ्या आनंदाच्या नादांनी गुंजले पाहिजे. या आपण मत्तय अध्याय 25 वचन 31 पाहूया. अध्याय 25 वचन 31. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतांसह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमवली जातील, आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करील, आणि मेंढरांना तो आपल्या उजवीकडे व शेरडांना डावीकडे ठेवील. तेव्हा राजा आपल्या उजवीकडच्यांना म्हणेल, अहो, माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्याकरता सिद्ध केले आहे ते वतन घ्या. कारण मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यायला पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आलात, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. त्यावेळेस नीतिमान त्याला उत्तर देतील की, प्रभुजी, आम्ही तुम्हाला केव्हा भुकेले पाहून खायला दिले, केव्हा तान्हेले पाहून प्यायला दिले, तुम्हाला परके पाहून केव्हा घरात घेतले, उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले, आणि तुम्हाला आजारी अथवा बंदिशाळेत पाहून केव्हा आम्ही तुमच्याकडे आलो. तेव्हा राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हाला खचित सांगतो की ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. परमेश्वराने म्हटले, मी उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले. त्यांनी विचारले, प्रभुजी, आम्ही तुम्हाला उघडे पाहून केव्हा वस्त्र दिले. ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधूंपैकी एकाला केले, त्या अर्थी ते मला केले आहे. त्यांनी आपल्याला हे समजावून सांगितले. म्हणूनच योहान अध्याय 13 वचन 34 मध्ये परमेश्वराने आपल्याला नवीन करार देताना एकमेकांवर प्रीती करा या आज्ञेबद्दल जागृत करतो. जेव्हा आपण म्हणतो आम्ही परमेश्वराच्या आज्ञा आणि कराराचे पालन करतो, तेव्हा याचा अर्थ आहे की सर्व काही प्रीतीतून निर्माण झाले पाहिजे. नाहीतर सर्व काही फक्त एक वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज बनून राहील, जे व्यर्थ आवाज काढतात आणि हवेला गोंगाटाने भरून टाकतात. अशा प्रकारे आपण त्यामध्ये प्रीती ठेवली पाहिजे. हे तेच आहे जे पिता आणि माता आपल्यामध्ये जागृत करत आहे. आज नवीन यरुशलेम दिवस आहे. 40 वर्षांहून अधिक काळ स्वर्गीय माताने आपली काळजी घेतली आहे आणि आपल्या प्रेमाने सर्व काही पूर्ण केले आहे. यामुळेच आपण आज येथे नाहीत का? आता या आपण आपल्या भाऊ आणि बहिणींसोबत पिता आणि माताच्या बलिदानाने भरलेल्या प्रेमाला सामायिक करूया. म्हणजे सर्व मानवजाती संघर्षात राहण्याऐवजी प्रेमाने एकत्र येऊ शकतील. मी आशा करतो की 2024 हे खरोखर परमेश्वराच्या इच्छेनुसार नियमशास्त्राला पूर्ण करण्याचे कृपापूर्ण वर्ष असेल. तसेच मला आशा आहे की जगभरात अद्भुत कार्य पूर्ण केले जाईल, ज्यामध्ये प्रत्येक चर्च आपल्या स्थानिक समुदायांवर प्रेम दाखवून कृपापूर्वक आपले मिशन पूर्ण करेल. म्हणजे सर्व लोक चर्च ऑफ गॉडला पाहून प्रेमाबद्दल शिकू शकतील. माझ्या मनात विचार आला की हा तो क्षण नसेल का जेव्हा माताची इच्छा पूर्ण होईल.
मला आशा आहे की अशा प्रकारच्या आशीर्वादित घटना जगभरात एकाच वेळी घडतील. या व्यतिरिक्त मी स्वर्गीय माताचे आभार मानतो, ज्यांनी स्वर्गाचे वैभव मागे सोडले, शरीर धारण केले आणि आपल्याला वाचवण्यासाठी या पृथ्वीवर आल्या. जर हे पापी स्वर्गीय संतानांसाठी नसते तर त्यांना स्वर्गातील हजारो देवदूतांकडून गौरव आणि सन्मान मिळत राहिला असता. तरीही त्यांनी आपल्यासाठी शरीर धारण केले आणि पहाटे प्रार्थनेने सुरुवात करून त्या दिवसभर त्यांचे हृदय आपल्यासाठी समर्पित करतात. जेव्हा आपण स्वर्गीय माताबद्दल विचार करतो तेव्हा मी आपल्या सर्वांच्या वतीने असे म्हणू इच्छितो की स्वर्गीय पिता आणि स्वर्गीय माता, आम्ही तुमचे आभारी आहोत. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. तुम्हा सर्वांना देखील असेच वाटते, हो ना? आपण एकत्र असे म्हणूया का, पिता, माता, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. पिता, माता, आम्ही तुमच्यावर प्रेम करतो. तुमचे आभार. तुमचे खूप खूप आभार. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो.